नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित व्हावे यासाठी आपण अनेक उपक्रम राबवत असतो. या उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यामध्ये लेखन कौशल्य कितपत विकसित झालेलं आहे याची पडताळणी करण्यासाठी काही स्तर निश्चित करण्यात आलेले आहे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मराठी विषयातील लेखन कौशल्याचा स्तर क्रमांक 7 मध्ये मुलांना श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द योग्य पद्धतीने लिहिता यावेत हा उद्देश आहे. हा आपला उद्देश सफल होण्यासाठी काही कृती पाहिलेल्या आहेत. आज आपण एक खेळकर आणि मजेशीर कृती पाहणार आहोत. तिचं नाव आहे खजिना शोध. खजिना शोध कृतीसाठी शिक्षकांनी काही सोप्या वस्तू किंवा वस्तूंची चित्रे उपलब्ध करून ती आपल्या वर्गात काही ठिकाणी आधीच लपवावी. उदाहरणार्थ पुस्तक, खडू, आंबा, पेन, पट्टी, फुलपाखरू अशा सहज उपलब्ध होतील अशा वस्तू किंवा चित्रे असावीत. या प्रत्येक वस्तूशी निगडीत शब्द आधीच ठरवावे. शिक्षकांनी त्या वस्तूंचा शोध लावण्यासाठी मुलांना श्रुतलेखनाच्या सूचनाद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन करायचं आहे. जसे की प्रथम लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या व नीट लिहा. मग जो विद्यार्थी सर्वात प्रथम शब्द लिहून पूर्ण करेल त्याने शिक्षकांना तो दाखवावा. त्यानंतर शिक्षकांनी सांगितले की खजिना शोधावा. यामुळे मुलं ऐकतील, लिहितील, वाचतील आणि नंतर खजिनाही शोधतील. आता आपण ही कृती कशी घ्यावीच ते पाहू. शिक्षक मुलांना सूचना देतील. सर्व मुलांनी वही पेन तयार ठेवावा. आता मी पहिला शब्द सांगणार आहे. लिहा पुस्तक. यात स्वरचिन्ह उ आहे. ज्याने शब्द लिहून पूर्ण केला त्याने वर्गात पुस्तक शोधा. इथे शब्द सांगितल्यानंतर वस्तू किंवा चित्र शोधण्यासाठी काही वेळ द्यावा. पुढचा शब्द आहे पट्टी. यामध्ये जोडाक्षर आहे ट. आता पट्टी कुठे लपवलेली आहे ते शोधा. यानंतर तिसरा शब्द आहे पक्षी. यामध्ये जोडाक्षर आहे छ. शब्द लिहून झाल्यानंतर वर्गात पक्षाचं छोटे चित्र कुठेतरी सापडेल ते शोधा. अशा प्रकारे शिक्षक आपल्या वेळेप्रमाणे वर्णमालेतील सर्व अक्षरावर आधारित विविध शब्द श्रुतलेखन करून घेतात आणि मुलांना त्या सर्व वस्तूंचा खजिना शोधायला सांगतात. याप्रमाणे वर्णमालेतील सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांचा लेखन सराव करून घेता येतो. यामध्ये सोप्या शब्दापासून ते जोडाक्षरयुक्त शब्दापर्यंत त्यांची काठिण्यपाती वाढवता येते. आनंददायी शनिवारीही हा उपक्रम घेता येऊ शकतो. ही कृती मुलांना अत्यंत आनंददायक वाटते. त्यांना वाटते की ते खरा खजिना शोधत आहेत. पण या प्रक्रियेतून ते नीट शब्द लिहितात, स्वरचिन्ह आणि जोडाक्षरे लक्षात ठेवतात आणि त्याच वेळी श्रुतलेखनाचा सराव होतो. उदाहरणार्थ आंबा शब्द लिहिल्यावर मुलं आंबा शोधतात. शाळा शब्द लिहिल्यानंतर शाळेचे चित्र शोधतात. यामुळे श्रुतलेखन, शब्दस्मरण आणि आकलन एकाच वेळी मजबूत होते. आता आपण घेतलेल्या खेळातून मुलांना कितपत आकलन झालं आहे हे पाहण्यासाठी खेळ पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी मुलांच्या वहीत लिहिलेले शब्द तपासावेत आणि त्यांना विचारावे, या शब्दात कोणते स्वरचिन्ह आहे, जोडाक्षर कुठे आले आहे, लिहिलेला शब्द आणि मिळालेली वस्तू यांचा काय संबंध आहे. यामुळे मूल केवळ वस्तू शोधत नाहीत तर शब्दांची रचना समजून घेतात. शिक्षकांनो, अशा प्रकारे खजिना शोध या खेळातून मुलं आनंदाने श्रुतलेखन करतात. ते शब्द योग्य पद्धतीने लिहितात, जोडाक्षर व स्वरचिन्ह पक्की करतात आणि शिकण्याचा आनंदही घेतात. ही कृती नियमितपणे घेतली तर मुलं लेखन कौशल्यात अधिक निपुण होतीलच, शिवाय वर्णमालेतील
सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त आणि जोडाक्षरयुक्त शब्द लिहू शकतील. धन्यवाद.